उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची आज छत्रपती शिवाजी पार्कवर संयुक्त सभा होणार आहे। या महत्त्वपूर्ण सभेची तयारी सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची पहिलीच संयुक्त जाहीर सभा आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सभेकडे लागलंय। राजकीय वर्तुळात या सभेला मोठं महत्त्व प्राप्त झालंय। या सभेमध्ये ठाकरे बंधू कोणते राजकीय संदेश देतात आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी काय भूमिका मांडतात याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। सांगता प्रचाराची सभा, ऐतिहासिक सभा आहे, वादळी सभा होते आहे आणि केवळ एवढंच महत्त्वाचं नाही, आमची दरवेळेला शिवसेनेची दसऱ्याला इथे सभा होते, आमची गुढीपाडव्याला होते। मला असं वाटतं की ही सभा हे दोन्हीच एकत्रित हे करून गुढीपाडव्याची जी आमची सभा इथे होते ती महानगरपालिकेच्या यशाची गुढी उभारायला आणि विजयाचं दसऱ्याचं तोरण बांधणारी आजची सभा आहे। आणि मला खात्री आहे ज्या प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स मिळतोय, मला दिवसभर आज फोन येतात की आम्हाला पुढचे पासेस मिळतील का, आमची एंट्री कुठे आहे, आम्हाला किती वाजता यायचं आहे। तुम्ही बघत असाल तर रस्त्यावरनं येताना आज सुट्टीचा दिवस आहे, तरी आज प्रचंड प्रमाणात लोक आपली वाहनं काढून या सभेकरता शिवतीर्थावर येण्याकरता निघालेली आहेत। त्यामुळे आजची सभा ही एक ऐतिहासिक सभा न भूतो अशी सभा होईल। एक सभा पुरेशी मला वाटते मुंबईसाठी। मला असं वाटतं खरं तर महाराष्ट्रासाठी ही एक सभा बास झाली। मुंबईचं काय घेऊन बसलात? नाशिकमध्ये झालं, ती भव्य सभा बघितली। कितीही विरोधी पक्षांनी असं दावे केले की आम्ही पण त्याच मैदानावर घेतली। तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला तुमचे कॅमेरे सक्षम आहेत, त्यामुळे कुठली सभा भव्य तुडुंब भरलेली आणि खरे सैनिक कोण आलेले आणि विकतचे भाड्याने कोणाच्या सभेत आणलेले हे माझ्यापेक्षा पत्रकार मित्रांनो तुम्हाला जास्त माहिती आहे। त्यामुळे या सभेतनं एक जी ऊर्जा घेऊन जातील आज शिवसैनिक, मनसैनिक आणि मराठी माणसं, आणि मला असं वाटतं ही केवळ दोन पक्षांची सभा नाही आहे, ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे। त्यामुळे ठाकरेंवर प्रेम करणारे जेवढी मराठी माणसं आहेत, केवळ आमच्याच पक्षातली नाही तर भारतीय जनता पक्षातली, शिंदे शिवसेनेतली, इतर पक्षातली त्या मराठी माणसांनी हे आत्ता मनाशी खुणगाठ बांधली पाहिजे की हे आपल्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे आणि ती आपल्याला प्रत्येकाला मराठी माणसाकरता ठाकरेंच्या पाठीशी उभं राहण्याची लढाई आहे। थँक्यू। ठाकरे आणि राज ठाकरे यांची आज छत्रपती शिवाजी पार्कवर ही संयुक्त अशी सभा होणार आहे। मुंबईमधील ही पहिलीच ठाकरे बंधूंची संयुक्त सभा आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, कशा प्रकारे त्या ठिकाणी आता तयारी सुरू आहे एकूणच? आपण बघतोय की सगळे नेते मंडळी यायला सुरुवात झालेली आहे। नितीन सरदेसाई आधीच दाखल झालेत। आता आपण बघतोय की अभिजित पानसे देखील इथे दाखल झालेले आहेत, त्यांनी प्रतिक्रिया देखील दिलेली आहे। पोलीस बंदोबस्त मात्र चोख तैनात करण्यात आलेला आहे। मी जिथे उभी आहे तिथनच VIP एंट्री आहे आणि या सगळ्या इथे आपण बघतोय की प्रॉपर चेकिंग जे आहे ते देखील सुरू आहे। गर्दी हळूहळू वाढताना पाहायला मिळते। 3 गेट करण्यात आलेले आहेत। एक गेट जो आहे तो स्मृतीस्थळाच्या बाजूने आहे, एक गेट मीनाताई ठाकरेंच्या जो स्मारक आहे तिथून आहे आणि एक गेट राज ठाकरेंच्या घराच्या समोरून करण्यात आलेला आहे। असे 3 गेट आहेत आणि एकंदरीतच उत्साह जो आहे तो आता हळूहळू वाढायला लागलाय। कार्यकर्त्यांची संख्या जर आपण बघितली तर हळूहळू वाढताना पाहायला मिळते। इथे आपण काही कार्यकर्ते आहेत, त्यांना विचारूया, दादा काय वाटतं कशा पद्धतीने ही सभा आज रंगणार? जोरात होणार एकदम। आम्हाला आनंद आहे। काय सांगाल दादा, तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने ही सभा रंगेल? एक सभा पुरेशी आहे असं वाटतं का दोन्ही ठाकरेंची? आज ठाकरे बंधूंची मुलुक मैदान तुम्ही तो फक्त बघा काय असते, ठाकरे काय असतात ना, ह्या अख्खा महाराष्ट्र बघेल आणि विरोधकांच्या झोप उरल्याशिवाय राहणार, विरोधात झोपणार पण नाहीयेत। एक सभा आमच्याकडे खूप आहे, आमच्याकडे ठाकरे म्हणजे सर्वस्व काही आहे। आपण बघतोय की तुम्ही इंजिनची निशाणी घेऊन आलात, शिवसैनिक देखील बऱ्यापैकी आतमध्ये बसलेले आहेत। मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येताना काय भावना आहेत? खूप आनंद आहे। खूप वर्षानंतर आम्ही एकत्र येतोय, पहिल्यांदाच आम्ही युतीमध्ये आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आता पहिल्यांदा युतीमध्ये लढते आहे, तर खूप मजा येते काम करताना, त्यांच्यासोबत प्रचार वगैरे करताना. तर खूप चांगला अनुभव आहे. आज साहेब काय बोलतील असं वाटतंय? काय उद्धव साहेब नेमकं काय उत्तर देत? बघा ताई, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आम्हाला बाळकडू बांधलेलं आहे. उद्धव साहेब, राजसाहेब जे दसरा मेळावा होतोय शिवतीर्थावरती बरोबर, आणि गुढीपाडवाला मनसेचा व्हायचा, आज दोघे एकत्र भाऊ आल्यामुळे एकाच दिवशी हे झालं ना सगळं, तर महाराष्ट्रामध्ये उदंड प्रतिसाद मिळेल. ऐकलात काय? त्याच्यामुळे कसं माहिती ऊर्जा आहे, हा श्वास आहे. आता इथे येऊन आम्हाला काय सांगतील, मार्गदर्शन करतील महाराष्ट्राला पुऱ्या, नुसतं मुंबई महानगरपालिकेला नाही. आणि मुंबईत महानगरपालिका शिवसेनेची असणार, बीजेपी असो नाही तर आणि कोण आहो ते सांगू देत. आता इथे काय खोक्या 50 खोके ही जी भाषा चालू आहे, हे आता बिनविरोध सगळं चाललंय. असं कधी मतदाराला वोटरला पण वोट देता येणार नाही. याच्यामुळे 60-70 वोटर जर आता राजसाहेबांनी पण आता आपण बघतोय की एकंदरीतच ठाकरे यांचा, लालबागच्या राजाचा हे रोल चौधरी साहेब सभेला थोड्या वेळामध्ये सुरू होणार आहे. पर्यटक आहेत, केवळ पर्यटन करतात, त्यानंतर परत येत नाहीत निवडणुकांनंतर, अशी टीका जोरदार केली जाते भाजप. टीका करणाऱ्यांना करू दे रे. टीका करणाऱ्यांना तोंड धरता येते का? कोरोनामध्ये कोणी काम केलं? देवेंद्र फडणवीसनी केलं का? भाजपच्या एकाही ग्रामपंचायतीच्या सदस्यांपासून तर त्यावेळेचा असणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यापर्यंत, देवेंद्र फडणवीसांपर्यंत 1 रुपया त्यांनी कोरोनामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीला दिला का? विचारा त्यांना. त्यामुळे प्रश्नच नाही आहेत. त्यामुळे त्यांना बोलायला फार येते. त्यांनी आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. महिलांना 50% बेस्टमध्ये सवलत देऊ अशा प्रकारचे जाहीरनाम्यामध्ये आहे. नवीन धरणं बांधू, 24 तास 365 दिवस मुंबईकरांना पाणी देऊ अशा प्रकारच्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन आहे. त्यांना सांगा तुमची जी कर्मभूमी आहे ना नागपूर, तिला पहिला 24 तास पाणी द्या. त्यामुळे काय घोषणा करणं सोपं आहे. त्यांनी तसं केंद्र सरकार ज्यावेळी दिल्लीची निवडणूक होती त्यावेळी देखील सांगलं होतं प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करणार. दिलं का आजपर्यंत गेल्या 12 वर्षामध्ये? नाही दिले ना. त्यांचा जाहीरनामा आहे. शिवसेना देते तो वचननामा देते. वचन कधी पाळण्याकरता ते जाहीर केलेल्या सगळ्याच गोष्टी भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत पाळलेल्या नाहीत. एकच सभा आहे, पुरेशी आहे मुंबईसाठी? मुंबईकरांना एक सभा, 2 ठाकरे बंधू एकत्र येतात, याच्यामध्ये तर आम्ही अर्धी मुंबई जिंकलेली आहे. कारण ठाकरे ब्रँड आहे, ठाकरेंचा विचार आहे. कारण बाळासाहेबांबरोबर मी काम केलेलं आहे. बाळासाहेब ज्या वेळेला दसरा मेळाव्यात राहायचे होते अख्ख्या जगाचं लक्ष असायचं. आज देखील अख्ख्या भारतात ह्या मेळाव्याकडे, ह्या सभेकडे लक्ष आहे. या सभेमधला दिशा दाखवली जाईल, मुंबईकरांना दिशा दाखवली जाईल. मराठी माणसांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकरता वचनबद्ध असा कार्यक्रम दिला. मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश केला आहे. जुन्या खरं शिवसैनिकाची किंमत नाही म्हणून मी शिवसेनेत म्हणजे शिंदेकडे जात असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यांनी जाहीररित्या सांगितलं, मी आज ऐकलं देखील की त्यांनी कुठेही आदरणीय पक्षप्रमुखांवरती कुठलीही टीका केलेली नाही. ते म्हणाले मी नाराज आहे म्हणून मी चाललेलो आहे. आता राजकारणामध्ये सगळे दिवस प्रत्येकाचे सारखे असतात असं नाही. नवीन पिढी येते, नवीन प्रवाह येतो. काही वेळेला थांबावं लागते, त्याला नाईलाज असतो. आणि त्यामुळे त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. मी त्याच्यावरती बोलणार नाही. विनोद तावडे असं म्हणतायत ठाकरे हा ब्रँड कसं काय असू शकेल? तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची आज दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सभा पार पडतीये. सभेच्या माध्यमातून शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 20 वर्षांनंतर एकत्र येतात. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मुंबईकरांनी ठाकरे बंधूंना मतदान करावयासाठी दोन्ही ठाकरे बंधूंकडून आवाहन करण्यात येणार आहे. तसेच ठाकरे बंधूंची मुंबईतील ही शेवटची एकत्र सभा असणार आहे. त्यामुळे या सभेतून केंद्रातील आणि महाराष्ट्रातील कोणकोणत्या नेत्यांवर ठाकरे बंधू निशाणा साधणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
दरम्यान या सभास्थळी आपले प्रतिनिधी उमेश करंजकर सध्या उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून अधिकची अपडेट घेऊयात. उमेश, नेमकं कसं वातावरण आहे त्या ठिकाणी? मुंबईतील ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरची ही पहिली सभा आहे. कृपा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जवळपास शिवाजी पार्क मैदानावरती 20 वर्षानंतर एकत्र येणार आहेत आणि ही सभा जी आहे त्या ती जंगी होईल यासाठी सगळी कसर जी आहे या दोन्ही म्हणजे शिवसैनिक असतील मनसैनिक असतील यांच्याकडून पार पाडली जाताना आपल्याला पाहायला मिळते. आता जर आपण पाहतोय तर हा भव्य स्टेज उभारण्यात आलेला आहे. सगळ्यात आधी तर या भव्य स्टेजवर जे सर्वच्या सर्व उमेदवार आहेत ते उमेदवारांना बसवलं जाणार आहे आणि यासोबतच जे महत्त्वाचे नेते आहेत ते असणार आहेत आणि या नंतर राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, सर्व मुंबईकरांना या स्टेजवरूनच आवाहन करणार आहेत की नेमकं ठाकरे बंधूंना किंवा त्यांना मतदान का करावं. कारण गेल्या काही दिवसापासून सातत्याने आपण जे पाहतोय की मराठीचा जो मुद्दा आहे किंवा मग जो महापौर बसणार आहे त्याबाबत महायुतीकडनं सातत्याने हिंदू शब्दाचा जो वापर केला जातोय, मग हिंदू मराठी नाही आहेत का, अशा प्रकारे देखील प्रश्न जे आहेत ते ठाकरे बंधूंकडनं विचारले जातात. एकूणच आता जर हे सगळं वातावरण पाहिलं तर लोक यायला सुरुवात झालेली आहे. जवळपास 20 ते 22,000 खुर्च्या ज्या आहेत त्या बसवण्यात आलेल्या आहेत आणि या व्यतिरिक्तही लोक या मैदानामध्ये पोहोचतील अशा प्रकारची आशा या सर्व कार्यकर्त्यांना आहे. आता जर पाहायला गेलं तर जवळपास मैदानात यायला जे आहे त्या कार्यकर्त्यांची सुरुवात झालेली आहे आणि उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, हे नेमकं काय आवाहन आपल्याला करतायत, मुंबईकरांना करतायत, मनसैनिक शिवसैनिकांना करतायत, याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. काही शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया की त्यांना या सभेबद्दल काय वाटतंय. दादा तुम्ही कुठून आलेला? प्रथमतः तुम्ही आपले अभिनंदन करतो. मी भांडूपवरून आलो, भांडूप कोकण नगर. अत्यंत महत्त्वाची सभा आहे कारण या सभेनंतर जवळपास प्रचार संपून जाईल. उद्या 1-2 दिवस राहिलेले आहेत. ही शेवटची सभा संयुक्तपणे असणार आहे. मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. ठाकरे बंधू गेल्या अनेक दिवसापासून मुंबईकरांना आवाहन करतात की त्यांना मतदान का करावं. तुम्ही काय म्हणून या सभेमध्ये आलेलात आणि ठाकरे बंधूबाबत जे आता सध्या महायुती त्यांच्या विरोधात आहे, हे सगळं विरोधात जात असताना अजूनही ठाकरेंना सोडून जाणारी लोक काही आपल्याला कमी होताना दिसत नाहीत. तिकीट मिळाले नाही आहेत त्याच्यामुळे अनेक जण सोडून गेलेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही एक शिवसैनिक म्हणून कसा विचार करता? मुळामध्ये शिवसेनेची स्थापना जी झाली आहे 19 जून 1966 साली, त्यावेळी मी 6 वर्षाचा होतो. त्याचवेळी जवळजवळ मला बाळकडू मिळालं आहे 4 अक्षर म्हणजे शिवसेना. आणि आज 40 ते 42 वर्ष मी छोटा एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे पक्ष. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.